तर नमस्कार मित्रांनो, माऊली गोट फार्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत 10 शेळ्या जर आपण खरेदी केल्या तर त्या बंदिस्त कशा करायच्या. तर आपण शेळ्या खरेदी करताना बाजारातून करा कुठूनही करा, कारण एक खटी जरी 10 शेळ्या जर आणायच्या असतील तुम्हाला तर एक खटी सट घेऊ नका. बाजारातून जरी आणायचे असेल तुम्हाला, जे आपल्याला पास होतील, किंमत 1500 रुपये जास्त जाईल, पण जे आपल्याला पास होतील त्या शेळ्या आपण खरेदी करायच्या. कारण सट जर आणला तर सर्व शेळ्या तुम्हाला चांगल्या येतील असं नाही. आणि आपण एक दोन म्हणजे 3-4 बाजारे जर आपण थोड्या थोड्या आणल्या, 2-2 3-3 किंवा, तर आपल्याला थोडाफार अनुभव येईल आणि कशा पद्धतीने आणायचे तेही कळेल. आणि जर तुमचा एखादा मित्र जोडीदार त्याला अनुभव जर असेल तर त्याला नाहीतर खरेदी करताना घेऊन जा. म्हणजे आपल्याला स्वतःला जर आपण नवीन असेल तर आपल्याला कळत नाही कोणती शेळी किती रुपयाला खरेदी करायला पाहिजे. आणि आपण जर खरेदी केल्या आणि घरी जर आणल्या तर आपण त्यांना थोडंफार गुळ पाणी द्यायचं, पाजायचं. म्हणजे पाण्यात टाकलं गुळ का ते पिते, म्हणजे कारण काय होईल, त्यांचा जो ट्रेस असेल तो कमी होईल. आणि जसं आता ते आता व्यापारी असतील तर त्या बऱ्याच बाजारात त्याच्यात म्हणजे वाहनामध्ये फिरलेले असतात, आणि ते जर मग घरी आणले तर थोडंफार त्यांना 2-3 दिवस गुळ पाणी द्यायचं. आणि आपल्याला जर बंदिस्त करायचे असेल तर चारा नियोजन पहिलं महत्त्वाचं आहे. शेळ्याला लागत असते 12 जातीचा झाडपाला, तर झाडपाला आपण अगोदर म्हणजे नियोजन करायला पाहिजे आणि तेव्हा शेळ्या खरेदी करायला पाहिजे. आता आपण बाजारामधून उदाहरणार्थ 10 शेळ्या खरेदी केल्या 2-3 बाजारामध्ये, तर आपण त्या शेळ्या घरी आणल्या की आपल्याला वाटतं आता ह्या बंदिस्त होतील का नाही होतील. तर मित्रांनो, झाडपाला जर असेल तर बंदिस्त होतात. आणि आता हिवाळ्याचे दिवस असेल किंवा उन्हाळ्यात जर खरेदी केल्या तर त्या शेळ्याला काय करायचं, तास 2 तास थोड्या आपल्या एरियात एखादा किलोमीटर अंतरावर असं जवळ जिथं असेल तिथं तास 2 तास फिरवायच्या. कारण ती जर फिरस्ती म्हणजे फिरवत्या शेळ्या असतील तर त्यांना प्रॉब्लेम म्हणजे त्यांना सवय असते फिरायची, आणि आपण घरी किती चारा खाऊ घातला तर त्यांचं मनस्थिती काय ठेपेशीर राहत नाही. त्यामुळं आपण जर बाहेरून म्हणजे 2-3 घंटे जर फिरवल्या तर हळूहळू करून म्हणजे 3-4 महिन्यात आपला उन्हाळा संपेपर्यंत म्हणजे अगोदरच आपण डायरेक्ट बंदिस्त करू शकतो. आणि आपण आता 10 शेळ्या आणलेल्या असल्या तर त्याच्यातल्या सर्वच बंदिस्त होतील असे नाही. 1-2 जरी म्हणजे 2-3 ची काय म्हणजे मानसिकता बरोबर राहणार नाही. म्हणजे त्यांना बाहेरचं सवय असते ना, तर त्या खराब जर होत चालल्या आपल्या म्हणजे शेडमध्ये, तर त्या 2-3 विकून टाकायच्या. कारण काय होईल, आपल्याला 1000-2000 तोटा येईल, पण लगेच विकल्या तर बरं राहील. कारण जास्त जर खराब होत चालल्या तर त्याचा उपयोग होणार नाही. आणि ते जर गाभण असतील तर काही अडचण नाही. वेलेल्या असल्या तर आपण आणल्या तर 7-8 दिवसांनी त्यांना एकदा जंतनाशक करायचं आणि लिव्हर टॉनिक 7-8 दिवस द्यायचं बघा. आणि बंदिस्तसाठी त्यांना आता झाडपाल्याची दररोज सवय लागली तर मग काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि नवीन आपण जर म्हणजे त्यांची पिल्लं जर आपल्या फार्मावर झाली तर नंतर आपल्याला 1-2 वेळानंतर त्याच्यातल्या सुद्धा शेळ्या कमी करता येऊ शकतात. आणि आपल्या ज्या फार्मावर पिल्ले तयार झालेत त्या आपल्याकडं जो चारा आहे तोच चारा त्यांना द्यायची गरज असते बघा. म्हणजे तो चारा जर त्यांनी खाल्ला तर त्यांना आपण जे फार्मावर चारा तयार केलेला आहे तोच त्यांना म्हणजे पिल्लांना खाण्याची सवय लागते. त्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही बघा. आणि हे जर फिरस्ती जे शेळ्या आहेत
त्यांना ती बाहेर फिरायची सवय राहते, त्यामुळं किती आपण जर चारा टाकला तर त्या व्यवस्थित राहत नाहीत. आणि बंदिस्तसाठी त्यांना मग आपण जर शेडवर आणलं तर खुराक काय द्यायला पाहिजे, तर गहू मका आपण म्हणजे तुमच्याकडे जे असेल ते खुराक आपण त्यांना द्यायला पाहिजे. सकाळी पावशेर 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 खुराक द्यायला पाहिजे. त्याने त्यांची तब्येत मेंटेन राहील आणि थोडी थोडी जशी त्यांना सवय होईल मग त्या एकदम सेट होतील तुमच्या. तर मित्रांनो, अगोदर चाऱ्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. आपण चाऱ्यामध्ये काय काय लावायला पाहिजे, तर चाऱ्यामध्ये 10 गुंठे तुती लावा, 5 गुंठे मेथी घास करू शकता, थोडी म्हणजे 5 गुंठे दसरथ घास करू शकता. आणि नेपियर आता बऱ्याच जणांकडे असतात, कोणाकडे इंडोनेशिया स्मार्ट नेपियर आहे, रेड नेपियर आहे, भरपूर 10-15 नमुन्याचे म्हणजे गवत आहेत. तर मित्रांनो, त्या गवतावरच फक्त शेळी तग धरू शकत नाही, कारण बंदिस्तसाठी तुम्ही बंदिस्त फार्मावरली जरी शेळी आणली तरी ती सुद्धा खराब झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं जर म्हणजे आपण रस्ते शेळी जरी बाहेरून खरेदी केलेली असेल तर झाडपाला असेल तर तिला काही अडचण येणार नाही. आणि आपल्याकडे नुसतंच मका आणि हे असतील तर प्रॉब्लेम म्हणजे गिन्नी गवतावून त्याच्यावर काही शेळी तुमची तग धरू शकत नाही. त्यामुळं झाडपाला अगोदर लावायला पाहिजे, कारण आपली पहिली छाटणी जर आपण म्हणजे 2-4 महिन्यांनी जरी म्हणजे केली आपण लावल्यापासून एकदा, आणि ती जर आपल्या गाई बैल असतील त्यांना जरी टाकली नंतर जरी शेळी आणल्या तरी काही अडचण येणार नाही. आणि आपण 1 एकर जर चारा नियोजन केलं तर 10-15 गुंठे मित्रांनो तुती लावा. तुती तर भरपूर घटक आहेत बघा, आणि तुतीमुळे शेळ्यांची तब्येत मेंटेन राहते, चकाकी राहते. आता आपल्याकडे जे शेळ्या आहेत त्या सर्व 3-3, 4-4 म्हणजे पिल्ले देतात बघा, आणि बंदिस्तमध्येच असतात आपल्या सुद्धा. आणि जर तुमच्याकडे सुबाबळ म्हणजे शेवरी ते असेल तर ते सुद्धा लावू शकता. झाडपाला मित्रांनो, आपल्या त्यांना लिंबाचा पाला असेल, बोरीचा पाला असेल, बाभळीचा पाला, उंबर, आपल्या जे शेतामध्ये आपल्याला झाडपाल्याचं सुद्धा आपल्याला वाटतं शेतामध्येच पाहिजे. तर आपल्या शेतामध्ये जो आपले झाडं असतील, उंबर असन, पिंपळ असन, तो सुद्धा पाला आपटा म्हणजे तो पाला सुद्धा सर्व शेळ्या आवडीने खातात बघा. तर तो सुद्धा पाला आपण छाटणी करून थोडीफार शेळ्यांना द्यायचा. त्यामुळे शेळ्यांची म्हणजे मेंटेन राहते तब्येत ते. आणि खुराकन ते तर दिला तर काही प्रॉब्लेम येणार नाही. कोणतीही शेळी तुम्हाला बंदिस्त होऊ शकते. आता आपल्या विषय असतो गावरान शेळी, गावरान असो उस्मानाबादी शेळी बंदिस्त होत नाहीत. तर मित्रांनो, हा गैरसमज काढून टाका. आपल्याकडे झाडपाल्याचं नियोजन असेल तर सर्व शेळ्या म्हणजे कोणत्याही जातीच्या बंदिस्त होतात. आणि आपले हे गावरान उस्मानाबादी जे शेळ्या आहेत त्यांना उलट प्रॉब्लेम कमी येतात, उलट जास्त प्रॉब्लेम काही येत नाहीत. आपला फक्त गैरसमज आहे ही शेळी म्हणजे गावरान उस्मानाबादी शेळी बंदिस्त होईल का, तर मित्रांनो 100% बंदिस्त होते. आणि फार्मवर काही अडचण तर येतच नाही बघा. आणि अडचण आली तर आपल्याला कमेंट करून विचारू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तर कशी वाटली माहिती मित्रांनो शेअर करा. धन्यवाद.